सफोकेशन वगैरे आपल्याला जाणवतच. तसं एक जरी गेट जर ओपन नसेल किंवा त्याला जर थोडंसं कॉम्प्रोमाइज असेल, काय असेल, स्टिफनेस असेल, तर त्याचा तो जो नॉर्मल फंक्शन आहे तो बिघडणारच. म्हणून आता आपण डिटॉक्सिफिकेशन करण्यावर ते गेट पण ओपन करणार. यांची जी प्रॉपर अलाईन आहे त्याला मोबिलाइज करणार आहे. मोबिलाइज जरी केलं तर तो प्रॉपर अलाईनवर येऊन जाणार आहे किंवा त्याचं जे फंक्शन आहे तो नॉर्मली करणार. जसं आता तुम्हाला सांगितलं, शोल्डर डाऊन राईट साईड असेल तर लिव्हरवर कम्प्रेशन, लेफ्ट साईड असेल तर स्टमकवर कम्प्रेशन, परत डायजेस्ट सिस्टम, कॉन्स्टिट्यूशन एकच. हे आपलं पिंड तेच पूर्ण ब्रह्मांड आहे. हेच जर व्यवस्थित असेल तर बऱ्यापैकी जे आजार आहेत ते होणारच नाहीत किंवा टाळते. म्हणून पोश्चर करेक्शन करणं हे खूप गरजेचं आहे. तुम्हाला जर सतत दम लागत असेल, काहींना बघा दम लागतो किंवा पाठीत दुखतं, अप्पर बॅक जर दुखत असेल तर गरज नाही आहे की तुमचा अप्पर बॅकचा प्रॉब्लेम आहे. तुमचं डायफ्राम जर टाईट असेल तर तुम्हाला जेव्हा ब्रीथ इन करतो, इनहेल करतो, तर ती इकडे एक्सपॅन्ड व्हायला चान्स नसतो, म्हणून मागच्या बाजूला तो हवेचा प्रेशर मागे जातो, म्हणून बॅक पेन असतो. लोअर बॅकला मोस्टली कॉन्स्टिपेशन हा एकच कारण असतो की जो कॉन्स्टिपेशनमुळे लोअर बॅक पेन असतो. परंतु आपण फक्त कमर दुखतो, इथं मागेच मूव लावा, ॲडेक्स लावा, तात्पुरता रिलीफ होतो. परंतु जोपर्यंत कॉन्स्टिपेशन जात नाही, एकदा की तुमचं डिटॉक्सिफिकेशन झालं तर दुसऱ्याच दिवशी पोट तर जाऊ द्या, पण पहिले कमर तुमची हलकी झाली जाते. तर त्याचं मेन कारण तुमचं कॉन्स्टिपेशन. म्हणून